तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखे मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण या ठिकाणी तलाठी भरती, पोलीस भरती व कोतवाल भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। सर्वांनी सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तलाठी भरती असो किंवा पोलीस भरती किंवा कोतवाल भरती या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनो लगभग 10,000 MCQ प्रश्नसंच घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, या नंबरवर व्हॉट्सअप करायचा आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच करायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असा विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी सर्वप्रथम एक रिक्वेस्ट आहे, आपल्याला चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणताही शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब कराल ना, पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल। तर लगेच करून घ्या। सुपर क्लासला सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक पण नक्कीच करायचं आहे। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न कव्हर करूया। प्रश्न असा आहे, नालाकृती सरोवराची जी निर्मिती आहे ती कशामुळे होते ते आपल्याला प्रश्नात विचारलेलं आहे। कोणत्या? नालाकृती सरोवराची निर्मिती, समुद्र, भूमिगत पाणी, हिमनदी किंवा नदी। तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 4 नदी या मार्फत जे आहे नद्याच्या खनन प्रक्रियेमुळे जे आहे नालाकृती सरोवराची निर्मिती होत असते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा। प्रश्न दुसरा, मानवी शरीरात सर्वात जास्त जे लोह आहे ते कशामध्ये आढळते ते आपल्याला सांगायचं आहे। लोह जे आहे कशात असते सर्वात जास्त? ऑक्सिजन, रक्त, हाडे किंवा यकृत। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 म्हणजेच रक्तामध्ये जे आहे लोह सर्वात जास्त असलेले आपल्याला लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी तिसरा, राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये कशा कशाचे स्वातंत्र्य दिलेले आहे ते आपल्याला सांगायचं आहे। सरनाम्यामध्ये विचारलेलं आहे। ऑप्शन्समध्ये आहे विश्वास, विचार, श्रद्धा किंवा वरीलपैकी सर्वांचेच। ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। श्रद्धा, विचार, विश्वास या सर्वांचे जे स्वातंत्र्य आहे या ठिकाणी राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये दिलेले लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न चौथ्या क्रमांकाचा। विचारले की कोणता जिल्हा आकाराने लहान आहे पण लोकसंख्येने सर्वात मोठा आहे? जो की आहे जिल्हा या ठिकाणी ऑप्शन्स मध्ये दिलेला विद्यार्थ्यांनो अहमदनगर, अहिल्यानगर किंवा वर्धा, मुंबई किंवा अमरावती। तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य राहील। मुंबई शहर हा असा जिल्हा आहे जो की क्षेत्रफळाने लहान आहे पण लोकसंख्येने सर्वात मोठा असलेला आपल्याला लक्षात येतो महाराष्ट्रातील। कव्हर करूया प्रश्न 5वा। प्रश्नात विचारलेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु कोण होते ते आपल्याला सांगायचं आहे। 3 गुरु होते त्यापैकी आपल्याला दुसरे विचारलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गौतम बुद्ध, महात्मा फुले, संत कबीर किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर 2 म्हणजेच महात्मा फुले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दुसरे गुरु होते। पहिले गुरु भगवान गौतम बुद्ध होते आणि या ठिकाणी तिसरे गुरु जे आहे संत कबीर यांनी होते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। कव्हर करूया प्रश्न पुढचा। प्रश्न या ठिकाणी 6व्या क्रमांकाचा दिसतो। शेकोटी या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोणते आहेत? कादंबरी आहे शेकोटी, ही लक्षात घ्यायची आहे। यशवंत पाटणे आहेत का? आशा मुरकुटे, सुनीता देशपांडे किंवा सुमित्रा नेमाडे? तर ऑप्शन क्रमांक 1 यशवंत पाटणे यांनी जे आहे शेकोटी या कादंबरीचे लेखक व्यक्ती असलेले कळतात। प्रश्न 7वा कव्हर करूया। भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहे पुढीलपैकी कोणत्या देशाकडून घेण्यात आलेली आहे ते सांगायचं आहे। काय विचारलेलं आहे? मार्गदर्शक तत्वे दक्षिण आफ्रिका, रूस, फ्रान्स किंवा आयर्लंड। ऑप्शन क्रमांक 4 आयर्लंड या देशाकडून आपल्या राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वे जे आहेत ते स्वीकारलेली लक्षात येतात। कव्हर करूया प्रश्न 8वा। मोडक सागर धरण पुढीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ते सांगायचं। मोडक सागर हे धरण वैतरणा, कोयना, गंगा किंवा ब्रह्मपुत्रा? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य राहील। वैतरणा नदीवर मोडक सागर हे धरण असलेले लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न 9वा। आयुष्यमान भारत दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? तो दिवस सांगायचा आहे की कोणता आहे ज्या दिवशी आयुष्यमान भारत दिवस हा साजरा केला जात असतो। तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपल्या समोर ऑप्शन्स क्रमांक योग्य राहणार आहे। तर ऑप्शन्स पाहायचे राहिले। 29 एप्रिल दिलेला आहे, 25 एप्रिल, 26 किंवा 30 एप्रिल। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी योग्य आहे 4 30 एप्रिल या दिवशी जो आहे भारतामध्ये आयुष्यमान भारत दिवस हा साजरा होत असतो। प्रश्न 10वा।
संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाचे एकूण किती वेळेस वाचन केले जात असते? संसदेमध्ये किती वेळेस वाचन होते कोणत्याही विधेयकाचे? 5 वेळा, 3 वेळा, 2 वेळा किंवा 4 वेळा? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना 2 योग्य राहील. एकूण 3 वेळा संसदेमध्ये कोणत्याही विधेयकाचे वाचन केले जाते हे आपल्याला कळते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा. राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव खालीलपैकी कोणते आहे? राम गणेश गडकरी यांचे टोपणनाव. तर या ठिकाणी कुसुमाग्रज, केशवसूत, गोविंदाग्रज किंवा वरील नाही. तर विचारलेले राम गणेश गडकरी यांचे तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 म्हणजेच गोविंदाग्रज असलेले लक्षात घ्यायचे आहे. तर विचारलेल्या विद्यार्थ्यांनो की रयत शिक्षण संस्थेची स्थापना विचारलेली की कोणत्या व्यक्तींमार्फत करण्यात आलेली होती? संस्था आहे रयत शिक्षण. तर शाहू महाराज, नारायण लोखंडे, भाऊराव पाटील किंवा महात्मा गांधी. तर ऑप्शन्स क्रमांक 3 भाऊराव पाटील यांच्यामार्फत जे आहे विद्यार्थ्यांनो रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आलेली होती. भाऊराव पाटील यांना जे आहे कर्मवीर या नावाने देखील ओळखले जात असताना लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 13वा. तर महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते आहे? सोपा प्रश्न आहे, उत्तर तुम्हाला येत असेल. राज्याचे राज्यफूल आपल्याला माहित असणं गरजेचे आहे. गुलाब आहे का, जारूल, मोगरा किंवा जास्वंद? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना आपल्या समोर योग्य आहे या ठिकाणी 2 जारूल हे जे फुल आहे आपल्या राज्याचे राज्यफूल आहे. कव्हर करूया प्रश्न 14वा. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा कोणी तयार केलेली होती? कोणामार्फत तयार करण्यात आलेली होती छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा विचारलेली? शहाजी राजे, तानाजी मालुसरे, या ठिकाणी मा जिजाऊ किंवा या ठिकाणी लखुजी जाधव? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी योग्य आहे आपल्या समोर. शहाजी राजे यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांची जी राजमुद्रा आहे ती तयार करण्यात आलेली होती. कव्हर करूया प्रश्न 15वा. तर कोणार्क सूर्य मंदिर जे आहे ते कोणत्या शैलीचे उदाहरण आहे ते सांगायचं आहे. कोणार्क सूर्य मंदिर गंधार, द्रविड, नगर किंवा बेसर? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 2 द्रविड शैलीचे उदाहरण कोणार्क सूर्य मंदिर असलेले लक्षात घ्यायचे आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 16वा. महाराष्ट्र पठाराची जी निर्मिती आहे पुढीलपैकी कशामुळे झालेली आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती ब्रशमूलक उद्रेक, संचयन, भूकंप किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक 1 ब्रशमूलक उद्रेक यांच्यामार्फत जे आहे महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आपल्याला लक्षात घ्यायची आहे. कव्हर करूया पुढचा प्रश्न जो की आहे या ठिकाणी 17व्या क्रमांकाचा. अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील सखल भागाला काय म्हणतात ते सांगायचं आहे. जो अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील भाग आहे त्यास वलाटी, वल्वी, खलाटी किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे 3 खलाटी असे जे आहे अरबी समुद्राच्या पश्चिमेकडील जो भाग आहे त्यास संबोधतात. कव्हर करूया प्रश्न 18वा. सप्तशृंगी शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येते किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? शिखराचं नाव लक्षात घ्या, बाकी इग्नोर करा. सप्तशृंगी शिखर आहे नागपूर, नाशिक, जालना किंवा पनवेल? तर ऑप्शन्स क्रमांक 2 म्हणजेच या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सप्तशृंगी शिखर आहे. कव्हर करूया प्रश्न 19वा. मॅकमोहन लाईन ही कोणत्या राज्याला लागून आहे ते सांगायचं आहे. तो राज्य कोणता आहे ज्या राज्याला लागून मॅकमोहन लाईन आहे? आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश किंवा अरुणाचल प्रदेश? ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 योग्य राहील. या ठिकाणी अरुणाचल प्रदेशास जी आहे मॅकमोहन लाईन लागून असलेली लक्षात घ्यायची आहे की आहे असे. प्रश्न 20वा. प्रकाश वर्ष जे आहे पुढीलपैकी काय मोजण्याचे एकक आहे? काय मोजण्यासाठी उपयोगात आणले जात असते? कोणते? प्रकाश वर्ष हे एकक. खगोलीय अंतर, प्रवासी, सागरी किंवा वरीलपैकी कोणतेही नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 खगोलीय अंतर मोजण्यासाठी प्रकाश वर्ष हे जे एकक आहे ते उपयोगात आणले जाते. 21व्या प्रश्नात विचारलेलं की या ठिकाणी पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात ते सांगायचं आहे. जे पृथ्वीच्या मध्यातून जाते त्यास तर अक्षवृत्त, विषुवृत्त, कर्कवृत्त किंवा वरीलपैकी सर्व? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी 2 योग्य आहे. विषुवृत्त असे जे आहे कशास पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेस संबोधतात हे कळते. 22वा प्रश्न कव्हर करूया. तर भारतामध्ये देशबंधू या नावाने पुढीलपैकी कोणास ओळखले जात असते? कोण आहे तो देशबंधू या नावाने ओळखला जात असतो?
चित्तरंजन दास, महर्षी कर्वे, विनोबा भावे किंवा सुरेंद्रनाथ बॅनर्जी. ऑप्शन्स क्रमांक 1 चित्तरंजन दास यांना जे आहे देशबंधू या नावाने ओळखतात, हे लक्षात घ्यायचं. कव्हर करूया प्रश्न 23वा. नाशिकमध्ये पुढीलपैकी कोणते एक धरण स्थित आहे? त्या धरणाचं नाव काय आहे जे की नाशिकमध्ये येते? उजनी धरण आहे का, पूर्णा, दारणा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3 दारणा हे धरण नाशिक जिल्ह्यामध्ये असलेले लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा जो की आहे आपल्यासमोर 24व्या क्रमांकाचा. तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी राशी आहे ती किती लाखाची असते? महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी ऑप्शन्समध्ये या ठिकाणी दिलेली आहे 5 लाख, 10 लाख, 15 किंवा 20 लाख. तर ऑप्शन्स क्रमांक 2 10 लाख एवढी महाराष्ट्र भूषण पुरस्काराची एकूण राशी असलेली लक्षात येते. कव्हर करूया प्रश्न 25वा. विचारलेला आहे की पटना या ठिकाणी जे आहे कोणत्या शीख गुरूंचा जन्म झालेला आहे? विचारलेलाच प्रश्न आहे TCSने. पटना या ठिकाणी या शहरामध्ये गुरु नानक, तेज बहादूर, गुरु गोविंद सिंग किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो योग्य आहे आपल्यासमोर 3 गोविंद सिंग यांची जी जन्मभूमी आहे किंवा ठिकाण आहे ती पटना हे शहर असलेले कळते. 26वा प्रश्न विचारलेला असा आहे विद्यार्थ्यांनो की रंगास्वामी हा जो कप आहे तो पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित असलेला दिसतो? रंगास्वामी कप बॅडमिंटन आहे का, क्रिकेट, हॉकी किंवा वरीलपैकी कोणताही नाही? तर ऑप्शन्स क्रमांक 3 हॉकी खेळाशी या ठिकाणी रंगास्वामी हा कप जो आहे संबंधित आहे. प्रश्न 27वा. बागर असे कोणत्या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेशास संबोधतात ते विचारलेलं दिसते. काय? बागर असे तर राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र किंवा हरियाणा? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 राजस्थान या राज्यातील अंशतः शुष्क प्रदेशास बागर असे संबोधतात हे कळते. कव्हर करूया प्रश्न 28वा. कोणता विभाग काही अटी घालून जे आहे महाराष्ट्र राज्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये सामील झालेला आहे? पुढीलपैकी पर्यायापैकी कोणता तो विभाग आहे? मराठवाडा आहे का, कोकण विभाग, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्र? ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3 विदर्भ हा जो विभाग आहे आपल्या राज्यामध्ये काही अटी घालून जो आहे तो समाविष्ट करण्यात आलेला लक्षात येतो. 29वा प्रश्न. पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांची जी सीमा आहे ती कोणती नदी तयार करते ते सांगायचं आहे. 2 जिल्हे लक्षात घ्या. एक आहे पुणे, दुसरा आहे विद्यार्थ्यांनो सातारा. तर सतलज, नीरा, भीमा किंवा कृष्णा? तर ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 म्हणजेच नीरा ही नदी पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांची जी आहे सीमा तयार करते. 30वा प्रश्न कव्हर करूया. विचारलेला आहे की अजीवनसत्व कोणत्या फळ पिकामध्ये असते ते सांगायचं आहे. कोणते ते फळ आहे ज्यामध्ये अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असते? बटाटा, टमाटे, गाजर किंवा या ठिकाणी आलू? तर विद्यार्थ्यांना ऑप्शन्स क्रमांक योग्य आहे आपल्यासमोर 3 म्हणजेच काय या ठिकाणी गाजर यामध्ये जे आहे अजीवनसत्व भरपूर प्रमाणामध्ये असलेले लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा रिमाइंडर या ठिकाणी पाहून घ्या की आपण तलाठी भरतीची तयारी करत असाल किंवा पोलीस भरतीची तयारी करत असाल किंवा या ठिकाणी कोतवाल भरतीची तयारी करत असाल 10,000 प्रश्नांचे MCQ प्रश्नांचे प्रश्नसंच विद्यार्थ्यांना आपल्याला जर हवे असेल जे की आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे या एक्झामसाठी तर 8208685624 या क्रमांकावर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे, कॉल नाही करायचा आहे. सर्वांना रिक्वेस्ट आहे तर नक्कीच करायचं आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी. तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर अपलोड होतात त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्या समोर येईल त्यासाठी. आणि सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे तो आपल्या चॅनलच्या या सुपर क्लासला किंवा मलाही म्हटले तरी चालेल नक्कीच द्यायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या क्रमात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.